नमस्कार मित्रांनो, आणखी एका आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि फूड ब्लॉग सिरीजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत, थंबनेल बघून तर तुम्हाला कळत असेल. तर आज आपण जाणार आहे वडगाव पाशील सिद्धेश्वर मंदिरला, सोलापूर पासून जवळ आहे. तर त्या तिथं जाणार आहोत. ते खूप प्राचीन काळातलं असलेलं आहे. तर आपण ते जाऊन तिथलं थोडे डिटेल्स आणि तिथलं जे काय असेल ते सगळं तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मार्फत बघण्यात येणार आहे. आणि त्या तिथलं जे काही फेमस आहे त्या काय जेवढं मला शक्य होईल तेवढं तिथलं एक्सप्लेन करायचा प्रयत्न मी करणारच आहे. तर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि असेच इथले आपल्याला इथून सिरीज चालू होणार आहे. मागच्या व्हिडिओपासून याच्या काही मागच्या व्हिडिओमधून आपण सिरीज चालू केलेलं ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि आपलं काय ते फूड फूड सिरीज हे ट्रॅव्हलिंग ब्लॉग आणि फूड ब्लॉगचे हे सिरीज चालू झालेले आहेत आपले. तर इथून पुढे आपले फक्त आपल्या चॅनलवरती ह्याच असणार आहे, ह्याच व्हिडिओ या प्रकारचेच व्हिडिओ असणार आहे. तर चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. बाजूचा बेल आयकॉन ऑन करायला पण विसरू नका. ठीक आहे. तर आता आपण निघणार आहोत. आपण आता आलो आहेत. आता तुम्हाला सांगतो आता कुठं आहे आपण. मी सोलापूर आपला तुळजापूरच्या टोल नाक्याला आहे. हे टोल नाका आता मला लक्षात येईना कुठला आहे. जाऊ दे, सोडा, मी सांगतो नंतर कुठलं टोल नाका होतं, कारण मी जास्त तिकडे आले म्हणून मला माहित नाही. तर इथून आपण निघणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता जस्ट 5 मिनिट झाले आम्ही पोहोचलोय. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या गाडी हे सहल आहे, म्हणजे एक मोठं नियोजन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आलेलं आहे. तर तिथं मला ऑर्डर भेटलं होता म्हणून मी आलेला आहे. आणि त्यामध्ये मी माझं ट्रॅव्हलिंग ब्लॉग पण शूट करतो आणि तुम्हालाही तिथले जे वडगाव सिद्धेश्वर मंदिर आहे तर त्याचंही मी शूट करतोय. तुम्हाला त्याच्याबद्दल थोडं माहिती द्यायला तयार करतो. तर मागाचीचं जे टोल नाका होतं ना ते तामळवाडीचं टोल नाका होतं, कारण माझ्या तोंडात येणं नव्हतं लवकर ते. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं तिथं कन्फ्यूज झालं बोलताना. तर आता आपण पुढे जाऊया, दर्शन घेऊया. तिथलं थोडं काही माहिती आहे काय नाही ते तुम्हाला दाखवतो. जेवढं मला माहिती इथून भेटेल ते तेवढी माहिती तुम्हाला द्यायचा प्रयत्न मी करतो. ठीक आहे. तर चला आपण आज जाऊयात. आणि इथली पूर्ण हिरवळपणा तुम्ही बघू शकता सगळं. तर इथे असे छोटे छोटे आहेत, कारण आम्ही लवकर आल्यामुळे ना ह्या इथं आपल्याला सध्या बंद दिसू लागले. ती काही आत्ता उठू लागले हळूहळू, कारण आपल्याकडे आज खूप व्लॉगिंग चालू करणार आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे ब्लॉग असणार आहेत आपल्याकडे सगळ्यांचे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळे बघायला, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता इथे तुम्हाला काही पाहिजे तसं लहान लेकरांना भेटतं. पार्किंगला तर भरपूर जागा आहे, कुठे पाहिजे तिथं तुम्ही पार्किंग करू शकता. खूप मोठी जागा आहे पार्किंगसाठी. तर खेळणी वगैरे आहे. तर आता आपण आज जेवत त्या तिथं मंदिर दिसतं, झेंडा दिसतं ना तुम्हाला, त्या ते मंदिर आहे. एवढं सकाळी सुद्धा पण गर्दी आहे. ठीक आहे. तर इथली थोडीशी फार मी जितकं मला माहीत असेल तेवढं मी सांगेल. नाही माहीत असेल तर इथलं कोणाला तरी आपण तिथे बघू आणि त्यांच्याकडनं आपण इथलं काय या देवस्थानचं महत्त्व आणि या देवस्थानचं जो इतिहास आहे तोच तुम्हाला सांगायचा प्रयत्न मी आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, फायनली आपण इथं पोहोचलेलं आहे. आता तुम्हाला दाखवलं तर ते सगळं पार्किंग एरिया होतं. त्या साईडला पार्किंग एरिया म्हणा, इकडं तिकडं आपलं सोलापूरमध्ये कसे गड्डा असतो तसं ते थोडंसं खेळण्यासाठी हा सगळं एरिया आहे. तर आता ही मेन महाद्वार असलं, इथून एंट्री करायचं आपल्याला. तर आपण इथून जाऊयात. आणि इथं काही जणांना विचारतोय तर जास्त काही माहिती नाही म्हणतो. तर मी फक्त इथलं सगळं दाखवतोय कसं असणार आहे, हे पूर्ण मंदिर कसं आहे काय नाही. कारण काही जण असं म्हणलेले आहेत की हे आपलं सोलापूरचं सिद्धेश्वर मंदिर आहे ना, सेम तेच एक प्रकारचे इथं तेच अवतार इथं आहे असं प्रकट झालेले आहेत, असं काहीतरी सांगितलेले आहेत मला. म्हणजे काय असं जास्त इंटरेस्टिंग असं काय नाही आहे. तरी पण आपण बघूया तिथं काय काय कशा पद्धतीनं इथं करण्यात आलेलं आपण ते बघूयात. तर मंदिर कशा पद्धतीने काय नाही ते सगळं बघू आपण. तर असं एवढं हे मंदिर आहे असं. पूर्ण पूर्वी काळातील सगळे दगडी बांधकाम आहे, सगळं पूर्ण दगडी बांधकाम आहे. बघू शकता तुम्ही. अशी इकडे त्या साईडला लाईनिंग आहे. ए कुठं उभारला अशा तिथं आहे. तर तिथं आलो, तिथं माझा मित्र उभारलाय. तर तिकडे जाणार आहे दर्शनासाठी. आणि तो डायरेक्टली दर्शन आहे वाटतं है ना. हे डायरेक्टली दर्शन आहे, पण आपल्याला इथून जायला अलाउड नाही आहे. हे बघू शकता नंदी.
वा, खूप छान आहे नंदी बघा या साईडला. तर तुम्हाला आतून दाखवतो, चला नंतर आतून पूर्ण व्यवस्थित दाखवतो. बा हम्म. काय अरे तू असं का उभारला अशीच बाहेर? माणसं तो वार की, माणसं तो वार, माणसं तो वार थोडं. या आत या आत. ओ चला लवकर लवकर. हा हा, एवढं नको करू. मित्रांनो, हे मंदिर आहे आणि मी मागून तुम्हाला शूट करून दाखवतोय. आत आपल्याला अलाउड केलेले आहे ते कॅमेरामधून आज शूट करायचं आहे. तर आतून तुम्हाला थोडंसं झलक दाखवतोय. तर पहिले कसं असणार आत, तर ह्यानंतर तुम्हाला मग नंतर आत जाणार आहे मी. तर आत गेल्यानंतर कसं असणार आहे, आत एक लिंग आहे. त्यालाच तिथं असं एक तुम्ही बघितलं असेल महाकालचं लिंग कसं असणार आहे उज्जैनचा, त्या प्रकारचं जे तुम्ही तुम्हाला दाखवतो इथे बघा. महाल बघू शकता तुम्ही. ह्या साईडला जसं आहे ना तसंच आत आहे. तर आत आपण जाणार आहोत. तर आत गेल्यानंतर ना तुम्हाला इथं डिटेल्समध्ये तुम्हाला पूर्ण शूट करून त्यांना रिक्वेस्ट केली मी की मी आत मला शूट करायचं आहे. तर ते रेडी झालेले आहेत आपल्याला आत शूट करण्यासाठी. तर आपण आत जायचं, चला. तर अशा प्रकारचं मंदिर आहे. पूर्ण प्राचीन काळातलं जसं मंदिर असतात ना, पूर्ण दगडी ते बघू शकता. त्यालाही सजावट केलेलं आहे फुलांना. थोडंसं हा या ठिकाणी सगळं व्यवस्थित लाईटिंग कमी, थोडा अंधार आहे तुम्हाला जागी दिसत असेल. तर आपण आत पण इथं अजून आत जायचं इथे. तर आपण इथून जाणार आहे. बंद करा, चला चला हो मामा, चला तिकडे चला. उज्जैन सारखं आहे ना. चला बाजार, चला चला पलीकडे चला. मित्रांनो, इथे झरा बघा कसं लागलेलं आहे. 1 2 3 श्रीदेवचे 3 झरे आहेत इथे. 1 2 3. ठीक आहे ना, खूप सुंदर झरा आहेत आणि हे पाणी इकडे चाललेलं आहे. मित्रांनो, आता आपण दर्शन केलेलं आहे. दर्शन खूप व्यवस्थित झालं. इथले जे पुजारी आहेत आपल्याला खूप सहकार्य केले. आजपर्यंत आपल्याला व्हिडिओ काढायला पण परमिशन दिले आणि खूप उशीर मी तिथं बसून व्हिडिओ काढलं. जसं पाहिजे तसं फुटेज घेतलेलं आहे मी तिथे. तर जेव्हा दर्शन करताना जाताना मला वाटलं नॉर्मली तुम्हाला सांगितलं होतं की अशा प्रकारचे आहे तसं. तर लिंग कसं होता मी बघितलं. महादेव जो लिंग होता, लिंग तर पिंड आहे. तर दर्शन करून घेतलं. त्याला नाव दिलं होतं आपण इथला वडगाव सिद्धेश्वर मंदिर. तर आत गेल्यानंतर असं वाटलं की आपण उज्जैनचं दर्शन करतोय, उज्जैन महाकाल. तर तुम्ही पण व्हिडिओ बघितला असेल, त्यामध्ये कसं दिसलं तुम्ही अवतार ते मला कमेंट करून नक्की सांगा. खरंच तुम्हालाही वाटलं आहे की नाही उज्जैनचं महाकालचं दर्शन होतोय, हे मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला कसं यायचं आहे हे मी तुम्हाला कसं यायचं काय नाही इथलं लोकेशन तर तुम्हाला सांगतोच. खूप लांब नाही आहे. जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दम यायला लागल्यामुळे पायऱ्या खूप होते म्हणून मला दमून सांगत आहे. तर सगळ्याला माहिती आहे रील स्टार हॉटेल भाग्यश्री माहिती आहे ना. ज्याला ज्याला माहिती आहे भाग्यश्री हॉटेल तो एका झटक्यात त्या ठिकाणी येतो. तर नाही ज्याला माहीत नसेल, ते सोलापूरवरून येत असेल तर तुळजापूर क्रॉस केल्यानंतर वडगाव लागतो. वडगावच्या ठिकाणी आतल्या साईडला थोडंसं एक फक्त 500 मीटरवरती हा मंदिर आहे. बाहेर बोर्ड लावलेला आहे. तर ह्याच्या आधी इथे नाईट शोला लेझर शो होता, तो आता बंद करण्यात आलेला आहे. तो काही वेळासाठीच ठेवलेलं होतं रेझर शो इथे, तर आता बंद केलेला आहे. तर आता अशा पद्धतीने इथलं व्हिडिओ आपण स्टॉप करणार आहे. तर आता भेटू पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला. ते आता आपण जाणार आहे. सस्पेन्स ठेवतो तुम्हाला. पहिला तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला भेटू नंतर. कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. ओके, चला बाय.